महाविकास आघाडीच्या आज 12 वाजता महत्त्वाची बैठक। विधानसभा जागा वाटपाच्या संदर्भात महत्त्वाचं मंथन महाविकास आघाडीकडून होणार। उद्धव ठाकरे आज ठाणे कल्याण विधानसभेचा आढावा घेणार। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आज ठाणे आणि कल्याण विधानसभेतील आढावा घेणार। पुण्यामध्ये आज निसर्ग मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं सोशल मीडिया मीटअप आहे। तर कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर। मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार तसंच पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। भाजपचे नेते माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यात सकाळी पत्रकार परिषद। मुंबईच्या नरिमन पॉइंटमधील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषद। सांगलीमध्ये टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या काम मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विटा येथे शुभारंभ पार पडणार। या निमित्ताने शेतकरी मेळावा देखील पार पडणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार। कोल्हापूर कणेरी येथे आज संत समावेश संमेलन पार पडणार। संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री राहणार उपस्थित। अजित पवारांच्या पक्षाची जनसन्मान यात्रा आज बीडच्या परळी आणि माजलगाव शहरामध्ये दाखल होणार। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जनसन्मान यात्रेची जाहीर सभा होणार। भव्य दुचाकीची रॅली देखील निघणार। सोलापुरातील वडाळामध्ये आज सकाळी 10 वाजता विद्यापीठ महोत्सवाचं आयोजन। तर सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार। लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायल्याचा आरोप मराठी तरुणांनी केलाय। त्यामुळे कात्रज कोंडवा परिसरामध्ये लक्ष्मण हाके आणि मराठा तरुणांमध्ये वाद। एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची दोन्ही गटाची मागणी। गोपीचंद पडळकर, शरद पवार यांच्यावर त्यांची टीका। शरद पवार राज्यातील मिनी औरंगजेब असल्याचं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय। सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर साधला निशाणा। अजितदादांच्या काळात सुडाचं राजकारण सुरू झाल्याचा आरोप। तर अनेक पालकमंत्री होऊन गेले पण असं सुडाचं राजकारण पाहिलं नाही, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे। चिपळूण रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीवर रेखाटलेली चित्र प्रवाशांना घालतायत धुरळ। याशिवाय स्वच्छतेचा संदेश देणारी चित्र देखील ठरतायत लक्षवेधी।